पदकांचे पूजन, प्रेरणेचा उत्सव, खाशाबा जाधव व मुरलीकांत पेटकर यांच्या कार्यास विद्यार्थ्यांचा सन्मानभाव. पुणे, दिनांक 2 ऑगस्ट 2025. प्रतिनिधी. भारतीय क्रीडा क्षेत्रात मोलाचा ठसा उमटवणाऱ्या 2 थोर क्रीडावीरांच्या सन्मानार्थ रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुल, पांडवनगर येथे झालेला पदक पूजन सोहळा उत्साहात, श्रद्धेने आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमात भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव तसेच देशाचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या पदकांचे विधिवत पूजन करण्यात आले. हा सोहळा केवळ स्मरणरंजन नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती, जिद्द व चिकाटीचा नवा संचार करणारा ठरला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 81 वर्षीय मुरलीकांत पेटकर यांची प्रत्यक्ष उपस्थिती. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अजय पेटकर उपस्थित होते. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांचीही उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरली. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील संघर्ष, संयम आणि क्रीडा भावनेचे मोल सांगितले. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी मिळवलेली 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिकमधील कांस्यपदक आणि 1948 लंडन ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक सुवर्णपदक तसेच मुरलीकांत पेटकर यांनी मिळवलेली विविध पदके विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. या पदकांचे प्रत्यक्ष दर्शन घेताना व पदक हातात घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात कौतुक व अभिमान दिसून येत होता. मुरलीकांत पेटकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, हे सुवर्णपदक माझं वैयक्तिक यश नसून माझ्या देशावरचं प्रेम आणि अपंगत्वावर मात करण्याचा माझा निर्धार दर्शवतो. माझ्या जीवनावर आधारित चंदू चॅम्पियन हा सिनेमा म्हणजे माझ्या प्रवासाची गोष्ट आहे. हे फक्त धातू नाहीत, तर हजारो स्वप्नांची ठिणगी आहे. त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आणि मनात प्रेरणा जागवली. प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, या 2 क्रीडावीरांनी भारताच्या आत्मविश्वासाला नवा आत्मा दिला आहे. त्यांच्या पदकांचे पूजन म्हणजे प्रेरणास्त्रोतांना दिलेली मानवंदना आणि नव्या पिढीसाठी एक शिकवण आहे. या पदकांना स्पर्श करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अमूल्य प्रेरणा आहे. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मनीषा गायकवाड, महेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी पालक, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन चैताली शेळके व महेंद्र पवार, अध्यक्ष महेश प्रतिष्ठान, पांडवनगर यांनी केले. प्रास्ताविक पंधय सर यांनी केले. संकुलाचे प्रतिनिधी भरत राख यांनी दोन्ही क्रीडावीरांच्या संघर्षमय वाटचालीविषयी प्रभावी शब्दांत भावना व्यक्त केल्या. प्रसिद्ध ॲडव्होकेट धनंजय मदवाणा यांनी या दोघा क्रीडारत्नांचा गौरव करत प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी रयत शिक्षण संस्था, हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुल व महेश प्रतिष्ठान यांचे विशेष आभार मानले. रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व खेळाडू नितीन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.